हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, रोज आपल्याला प्रश्न पडतो की नाश्त्याला काय करायचं। तर आज आपण एक स्पेशल नाश्त्याची रेसिपी करत आहोत। तांदूळ आणि नाचणीची उकड अगदी झटपट होणारी आहे, सोपी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणारी आहे। तांदूळ आणि नाचणीच्या पिठाच्या उकडसाठी आपण एक बाउल घेतलाय। त्यात आता आपण अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेऊया, अर्धी वाटी नाचणीचं पीठ, 2 चमचे दही। आता ह्याच्यात 1 वाटी पाणी टाकायचं। आपल्याला एकूण 3 वाट्या पाणी लागणार आहे, पण आपण 1 वाटी आता इथे वापरणार आहोत आणि फोडणीच्या वेळेला 2 वाट्या वापरणार आहोत। आता आपण ह्याच्यातल्या गुठळ्या काढून घेऊया। आपण हे छानपैकी मिक्स करून ह्याच्या सगळ्या गुठळ्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपण फोडणीची तयारी करूयात। आपण आता एका कढईत 1 छोटा चमचा तेल टाकून घेतलेला आहे। त्यात 1 चमचा जिरे टाकूया, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 4-5 कढीपत्त्याची पानं, 2 छोट्या हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून टाकलेल्या आहेत, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून टाकलेल्या आहेत। आता आपण हे छानपैकी परतून घेऊयात, म्हणजे काय होतं की ह्याचा कच्चेपणा सगळा निघून जातो। हे आता 1 मिनिट आपण छान परतून घेतलं, कच्चेपणा ह्याचा निघून गेलेला आहे। आता यात आपण मोजून 2 वाट्या पाणी टाकत आहोत, 1 चमचा तूप, चवीप्रमाणे मीठ। आता या पाण्याला छानपैकी एक उकळी आणूयात आपण। आता पाण्याला छानपैकी उकळी यायला लागली, त्यात आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता यात आपण हे जे मिश्रण आहे पिठांचं केलं होतं ते आपण टाकून घेऊया। आता हे पीठ टाकल्या टाकल्या कंटिन्यू हे हलवत राहायचंय, जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत। थोडा मोठा केला गॅस तरी चालेल, आपण कारण कंटिन्यू हलवतोच आहे। ह्याने काय होतं गुठळ्या अजिबात होत नाही। आणि जर तुम्ही आता आपण अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी ह्याचं नाचणीचं पीठ घेतलंय, म्हणजे एकूण 1 वाटी पीठ झालेलं आहे आपलं। त्याला आपण प्रमाण बरोबर 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। प्रमाण जर परफेक्ट असेल तर आपली तांदूळाची उकड सुद्धा परफेक्ट होते। आपण हे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गॅस बारीक केलेला आहे। तुम्ही बघू शकता की किती छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीये। आता आपण काय करायचंय की 3 ते 4 मिनिटं आपण ह्याच्यात झाकण ठेवून घेऊयात। गॅसची फ्लेम लो आहे। आता 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आपण छानपैकी ह्याला वाफ काढून घेतली आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशी मिळून आलेली आहे। आपण गॅस बंद करून आपण सर्व करूयात। तर फ्रेंड्स, मस्त अशी तांदूळ आणि नाचणीची उकड तयार आहे आणि छानपैकी आपण ती सर्व केलेली आहे। त्यावर थोडीशी परत आपण फ्रेश कोथिंबीर टाकली आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही परत एक चमचा साजूक तूप टाकलं तरीही चालू शकतं। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची नाश्त्याची रेसिपी? आहे ना एकदम झटपट आणि पौष्टिक सुद्धा आहे। आता पावसाळ्यात काय होतं, बऱ्याच वेळा कणकण येते किंवा सर्दी, ताप, खोकला, तर अशा आजारपणात सुद्धा ही उकड खूप फायदेशीर आहे, पौष्टिक आहे। सो तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।